राम राम, नमस्कार मंडळी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण काय बनवणार आहे हे पाहूयात. आज मी मस्त काला जामून म्हणजेच कलकत्ता जामून म्हणतात याला, छान ज्युसी असा आणि काळ्या रंगाचा आतमध्ये छान कलर कॉम्बिनेशन असलेला, ड्रायफ्रूट केसर असलेला असा सर्वांच्या आवडतीचा मिष्टान्न पदार्थ म्हणजेच गोड असा छान कलकत्ता काला जामून. तर तुम्हाला आवडतो का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि छोट्या छोट्या टिप्ससाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. चला तर आपण याचे इन्ग्रेडियंट पाहूयात. पहिल्यांदा मी छान खवा घेतलेला आहे. खव्यामध्ये मी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा घातलेला आहे. अर्धा किलोचे मी केलेले आहेत गुलाबजाम. तर त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे खवा, ड्रायफ्रूट, केसर आणि खायचा कलर. तर जो आपण पहिल्यांदा खवा घेतलेला आहे त्यातलाच मी थोडा खवा बाजूला काढला आणि त्यानंतर त्यामध्ये कलर, थोडंसं दूध मिक्स केलं आणि तो खवा मळून घेतला. यानंतर जो राहिलेला कलर आहे त्यामध्येही मी थोडंसं दूध ओतलं आणि तो एकजीव करून खव्यामध्ये तो कलर घातला आणि छान खवा मिक्स करून मळून घेतला, म्हणजे खव्याला छान असा लाल कलर येतो. यानंतर जो लाल कलरचा खवा आपण कलर घातलेला आहे तो त्याची छोटी छोटी गोळी करून आपण जे पांढरा खवा ठेवलेला आहे त्यामध्ये स्टफिंग करणार आहोत. यानंतर आपण पांढरा खवा जो आहे त्याचा थोडा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे. त्याची छान खोलगट अशी पारी करून घ्यायची. त्यानंतर लाल कलरचा जो खवा आहे तो थोडा अगदी छोटासा गोळा घ्यायचा. त्यामध्ये केसर, ड्रायफ्रूट भरायचे आणि गोल गोळा करून पेढ्यासारखा तो जी आपण खव्याची पारी केलेली आहे पांढऱ्या खव्याची त्यामध्ये स्टफिंग करायचा. यानंतर छान असा खव्याचा गोळा मस्त वळून घ्यायचा, म्हणजे तो साधारण आपला बुंदीचा लाडू कसा असतो तेवढ्या छान आकाराचा होतो. अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम करून घेतले. आणि ह्यामध्ये एक आहे की आपण जेव्हा गुलाबजामची पारी करत असतो त्यामध्ये ते स्टफिंग करत असतो तेव्हा जो गुलाबजाम आपण वळतो, जो गोळा असतो तो आपण वळत असतो, तो एकदम व्यवस्थित हलक्या हाताने दाब देऊन सगळीकडून छान असा वळून घ्यायचा, म्हणजे तो तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळत असाल तर तो अजिबात सुटणार नाही. आणि ह्याची एक खासियत अशी आहे की हा मंद आचेवर बराच वेळ तळावा लागतो. हे खूप पेशन्सचं काम आहे, कारण जर मोठा गॅस कराल तर मग पूर्ण करपून जाईल, आतमध्येपर्यंत तो तळला जाणार नाही, मग खायला पण चांगला लागत नाही. तर अशा पद्धतीने मी छान असे गुलाबजाम करून घेतले. तर सध्या मी 5च केले, त्यानंतर मी बाकीचे करून घेतले. तर यासाठी 2 वाट्या साखर आणि पाणी, मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे यासाठी. तर काय करून घ्यायचं, साखर आणि पाणी पहिल्यांदा उकळवून घ्यायचं आणि फक्त पाक जो आहे तो 1 तारी किंवा 2 तारी असा अजिबात करायचा नाही आहे. पाक फक्त चिकट होईपर्यंत, म्हणजे आपण हातावर जेव्हा पाक घेऊ तेव्हा फक्त चिकट आपल्या हाताला लागलं पाहिजे, एवढाच तो शिजवायचा आहे पाक. त्यानंतर साखर म्हणजे जी घाण असती तर ते सगळं निघायसाठी त्यामध्ये अर्धा कप दूध ओतायचं, म्हणजे स्वच्छ होतो आपला पाक. आणि तो मी गाळून दुसऱ्या पातेल्यामध्ये परत घेतलेला आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर अशा पद्धतीने छान पाक करून घ्यायचा. पाक जास्त घट्ट होता कामा नये, कारण मग तो जो आपण गुलाबजाम केलेले आहेत त्यामध्ये आतमध्ये अजिबात शिरत नाही किंवा जात नाही आतमध्ये, म्हणून थोडासा पाक आहे तो पातळच हवा. तर बघू शकता तिकडे पाक पण शिजत आहे आणि इकडे तेल गरम झाले आणि तेलही जास्त अजिबात गरम करायचं नाही, नॉर्मल गरम करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पहिल्यांदा मी गॅस थोडा मोठा केला, त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये गुलाबजाम टाकले
आणि गॅस पूर्ण बारीक केला आणि मला 5 गुलाबजाम तळण्यासाठी 20 मिनिट लागलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित गुलाबजाम हलवत त्यानंतर त्याच्यावर तेल, जे खालचं कढईतलं तेल असतं ते थोडंसं त्यावर ओतून असे छान तळून घ्यायचे आहेत. तसेच गुलाबजाम जेव्हा तळत असताना अजिबात गॅसच्या समोरून हलायचं नाही आहे आपण, कारण आपण इकडे तिकडे गेलो तर ते करपणार आहेत. त्याला 20 मिनिट पूर्ण असं पूर्ण हलवत किंवा ढवळत राहावं लागतं, तरच त्याला व्यवस्थित कलर येतो आणि ते करपण्याची शक्यता असते, ते करपत नाहीत. त्यामुळे आपण समोर उभं राहायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी 5 गुलाबजाम छान असे तळून घेतलेले आहेत. तर त्याचा कलरही तुम्ही बघू शकता, जसं की मार्केटमध्ये मिळतात, हलवाई लोक जसे करतात त्या पद्धतीने व्यवस्थित झालेले आहेत. त्यानंतर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाक गाळून घेतला. त्यामध्ये थोडंसं केसर, जायफळ आणि वेलदोड्याची पूड घातली आणि गुलाबजाम त्यामध्ये टाकले आणि ते एक 5 मिनिट शिजू दिले आणि गॅस बंद करून एक 10 मिनिट झाकून ठेवायचं. म्हणजे जो पाक असतो तो पूर्णपणे गुलाबजाम शोषून घेतो आणि आतमध्ये पर्यंत तो पाक जातो. जेव्हा आपण गुलाबजाम तो कापतो तेव्हा एवढा ज्युसी आणि छान असा मस्त चवीचा गुलाबजाम लागतो. तर तुम्ही पाहू शकता छान असे मी बाऊलमध्ये गुलाबजाम काढलेले आहेत आणि कशा पद्धतीने तयार झालेला आहे हा छान बेंगॉली पदार्थ, म्हणजेच काला जामुन किंवा कलकत्ता जामुन. तर काय मंडळी, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा. तर काय मंडळी, कधीही काही खाण्याची इच्छा झाली असेल तर मनसोक्त खात राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. चला तर मग नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.